शेवटी एकदाच निघालं बाबा आष्टीला. आदिराजनी त्याची तयारी करून त्याची बॅग बी काढून टोपी वगैरे घालून बाहेर गार वातावरण त्याच्यामुळे तो निघला होता. आणि बाहेर आहे ना भुरभुर चालूच होती, पण रस्त्याला लागलं तर जास्तच पाऊस यायला लागला. म्हणून एका पेट्रोल टाकायचं होतं तर पेट्रोल पंपावर पाऊस येते म्हणून पण थांबलो आणि पेट्रोल पण टाकून घेतलं. तिथून निघलो. मिरजगावमध्ये काहीच पाऊस नव्हता. मिरजगावमध्ये पूर्ण वातावरण निवळलेलं होतं. मग पुढं गेलो तर पुढं काहीच पाऊस नव्हता. रस्ता पण मोकळा होता. मग आदिराजच्या बाबांनी एक हाताने त्यांनी गाडी धरली आणि इकडल्या बाजूने बघा आदिराज गाडी चालवतं. रस्ता मोकळा होता त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये दिली होती. मग थोडंसं पुढं आलं तर भुरभुर आष्टीपर्यंत चालूच होती. शेवटी एकदाच आष्टीत पोहोचलो बाबा. आणि आष्टी म्हणजे माझं आजू आणि आदिराजचं पंजू. आम्ही आष्टीमध्ये कशासाठी आलो कमन आलो आम्ही नंतरच्या मिनी ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सांगेनच. मग आम्ही पुढं गेलो. पुढं थांबलो एका स्वीट होमपाशी. म्हणजे घरच्यांसाठी काही नाही, थोडंसं खाऊ घेण्यासाठी. म्हणजे माई दादा माझी बहीण म्हणजे छोटे आहेत म्हणून त्यांच्यासाठी खाऊ घेण्यासाठी थांबलो. मग खाऊ वगैरे घेतला. घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आदिराज आता मोठा झाला तर सगळ्यांना ओळखतो. गेल्याबरोबर अक्काला बोलला, मग मऊला बोलला. मग असंच सगळ्यांकडे थोडं गेला. चला आता भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग.